पूर्ण आठवडा धावपळीत गेल्यानंतर वीक ऑफच्या दिवशीचा जो निवांत वेळ असतो ना तो हवाहवासा वाटतो. आणि स्पेशली संध्याकाळची जी वेळ असते ना ती तर काही वेगळीच असते. दुपारी मस्तपैकी थोडीशी झोप झाली, आता झोप काही लागत नाही पण थोडंसं बेडवर पडलं तरी रिलॅक्स वाटतं. त्यानंतर मग उठल्यानंतर फ्रेश वाटत होतं. जे काही घासलेली भांडी होती ती ट्रॉलीजमध्ये लावायला घेतली. हे काम एक आहे जे किचनमधलं मी खूप अवॉइड करते, म्हणजे मला जे अजिबात आवडत नाही आणि खूप बोरिंग वाटतं. पण ते कितीही बोरिंग वाटलं तरी ते आपल्याला करायचंच असतं. म्हणून मग म्हटलं हा सगळा पसारा आधी काढून घ्यावा. ते सगळं झालं आणि मग मस्त दुधाचं चहा आई बाबा तर घेत नाही, म्हणून मग सगळ्यांना कोरा चहा ठेवला. सोबत काहीतरी खायला करायचं होतं, म्हणून माझं ऑल टाईम फेवरेट आणि अद्विकलाही आजकाल आवडतं म्हणून घाणवे करायला घेतले. आता माझं खूप वेळ असं कमी होतं की घाणवे छान होतात, नाहीतर नेहमी तुटतच असतात. आणि आताही तेच झालं. असं झालं मग मला पुढचं काही करायची इच्छा नाही होत, म्हणून मग आईने पुढचे घाणवे मला करून दिले. आणि असं मस्त कुरकुरीत घाणवे आणि सोबत मस्त चहा, असं संध्याकाळचा आमचा बेत होता. त्यानंतर हा जो कोपरा आहे ना तो मला खूप आवडतो, म्हणजे शांतता, हवेत गारवा आणि माझी छान छान झाडं. इथे बसून मी मोकळा श्वास घेते असं मला वाटतं आणि या झाडांमध्ये खरंच मन रमतं. आणि हा जो वेळ असतो ना हा स्वतःसाठी खरंच पुरेसा असतो. आता अद्विक पण इथेच हल्ली बसून खायला लागला आहे, पण तो पटकन झाडं वगैरे तोडतो. गुलाबाची झाडं वगैरे आहेत, काटे लागू नयेत म्हणून त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागतं. आणि अद्विकलाही घाणवे आवडतात म्हणून मग त्यालाही भरवत होती. त्यानंतर मग दिवाबत्ती झाली. एक सकारात्मक ऊर्जा जाणवते जेव्हा देवापुढे दिवा आणि अगरबत्ती आपण लावतो, की वेगळीच प्रसन्नता, शांतता निर्माण होते. नंतर हे आले ऑफिसवरून आणि हे ऑफिसवरून आल्यावर अद्विकची छोटी छोटी अशी हेल्प व्हायला लागली, हेल्मेट किंवा टिफिन नेऊन ठेवण्यासाठी. तुमचं बाळही असंच करतं का मला नक्कीच सांगा. सो चलो बाय.